नमस्कार मंडळी, मी आहे प्राजक्ता आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर जसं तुम्ही गुढीपाडव्याचं फर्स्ट पार्ट बघितला हा त्याचा सेकंड पार्ट आहे. तर सेकंड पार्टमध्ये मस्त कामं आवरत होती मी, रांगोळी तेन काढून घेतली, छोटीशीच काढली. त्याच्यानंतर विहानला घेऊन गेली मी मंदिरामध्ये, गणपती बाप्पाच्या पाया पडलो, गणपती बाप्पालाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा केल्या आणि तिथून निघालो घरी, कारण घरी खूप कामं पेंडिंग होती. तर आज मी बनवणार होती पुरी आणि श्रीखंड. तर श्रीखंडासाठी रात्रीच मी दही एका छान कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं, जेणेकरून त्याचं पाणी सगळं नितळेल. मग ते एका बाउलमध्ये घेतलं आणि त्याला थोडंसं ब्लेंड करायला म्हणजे मिक्स करायला स्टार्ट केलं, ज्याच्याने ते स्मूथ होईल. त्याच्यात मग थोडी पिठी साखर ॲड केली आणि मी 2 फ्लेवरचं बनवले होते, एक इलायची आणि एक मँगोसाठी मी त्याच्यात मँगो पल्प ॲड केला, पिठी साखर, थोडीशी इलायची पावडर आणि जे हंकड होतं ते, आणि इलायची फ्लेवरसाठी हंकड, पिठी साखर आणि इलायची पावडर हे असं छान मिक्स केलं आणि मग त्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं, कारण थंड श्रीखंड आणि पुरी काय लागतं वा. त्याच्यानंतर आईने मस्तपैकी पुऱ्या लाटून घेतल्या आणि मग मी त्या तळून घेतल्या. माझे पप्पा होते ना, तेव्हा त्यांना पुरी खूप आवडायची, पुरी भाजी म्हणा किंवा पुरी श्रीखंड त्यांचं फेवरेट होतं. तर आज गुढीपाडवा आहे तर आम्ही हमखास त्यांच्या आवडीची पुरी बनवायचो. तर आज ते आमच्यासोबत नाही आहेत, पण त्यांची खूप आठवण येते. मग तो नैवेद्य सगळा आम्ही भरला, वरती टेरेसवर गेलो आणि कावळ्यांना नैवेद्य असा आम्ही ठेवला. तर असा होता गुढीपाडव्याचा आमचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ किंवा म्हणजे गुढीपाडव्याची सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत खूप खूप शेअर करा. थँक्यू.